आणि यानंतर पुढे एक महत्त्वाची बातमी। कोल्हापूरच्या सभेत अमित शहांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख शिवसेना अध्यक्ष असा केला आणि त्यामुळे संजय राऊतांनी शिंदे आणि अमित शहा यांच्यावरती जोरदार टीकाही केली। शिंदे हे अमित शहा यांचे टेस्ट ट्यूब बेबी अशी बोचरी टीका या दरम्यान राऊतांनी केली। या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट बघूया। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटलेले असतानाच अमित शहांनी कोल्हापूरच्या सभेत शिंदेंचं समर्थन केलं। त्यामुळे संजय राऊतांनी शहांसह शिंदेंवर जोरदार निशाणा साधला। आता कोणताही गट राहिलेला नाही, फक्त शिवसेनाच राहिलेली आहे आणि ती एकनाथ शिंदेंकडे, असं अमित शहा कोल्हापुरातल्या सभेत म्हणाले होते। यावर शिंदे हे अमित शहांचे टेस्ट ट्यूब बेबी आहेत अशी बोचरी टीका राऊतांनी केली। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है। शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा ही अमित शहाने एकनाथ शिंदेला दिली। हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे। नशीब ते असं नाही बोलले की एकनाथ शिंदे हे आता देशाचे पंतप्रधान आहेत। एकनाथ शिंदे ही अमित शहांची टेस्ट ट्यूब बेबी आहे आणि त्या टेस्ट ट्यूब बेबीला 4 वर्ष झाले, हे सगळ्यांना माहिती आहे। हे काय सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीश झाले का? शिवसेना कोणाची हा निर्णय अद्याप सुप्रीम कोर्ट 4 वर्षात देऊ शकला नाही तुमच्या दबावामुळे। अमित शहांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख शिवसेना अध्यक्ष असा केल्यानंतर शिंदेंनी स्टेजवरच हात जोडले, तर फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी अमित शहांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवल्या। ज्या गटाची स्थापना 4 वर्षाची झाली, टेस्ट ट्यूब बेबी आहे ती अमित शहांची, ज्याचा तुम्ही उल्लेख करताय ते अमित शहाची टेस्ट ट्यूब बेबी, तर ती 4 वर्षाची टेस्ट ट्यूब बेबीला तुम्ही 60 वर्षाचं सर्टिफिकेट कसं काय देता? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला काल 60 वर्ष झाली, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, आणि 4 वर्षापूर्वी एक टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली, घातली म्हणजे अमित शहानी घातली। त्यांचे आईबाप अमित शहाच आहेत, म्हणजे हा एक परत चमत्कार आहे। आई आणि बाप दोन्ही त्याचे अमित शहा। इथे खूप मोठं त्याचं संशोधन करावं लागेल आणि तो जर कोणी संशोधन केलं तर त्याला विज्ञानातलं किंवा जीवशास्त्रातलं नोबेल पुरस्कार मिळू शकतो। संजय राऊत काय बोलल, खरं तर त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे। महाराष्ट्राची संस्कृती त्याला आणखीन माहीत नाही। ही 12ची औलाद ही असंच बोलणार आहे। टेस्ट ट्यूब बेबी असणं तरी ठीक आहे, पण ही 12ची औलाद ही 12 ठिकाणी जाऊन आलेली, फिरून आलेली, मग याला शरद पवारचं टेस्ट ट्यूब बेबी होतं का? राहुल गांधीचा टेस्ट ट्यूब बेबी हे याचं बी थोडं का DNA करावं लागेल, याला तपासावं लागेल। म्हणून हे बेवारस औलाद असते ना, ती अशीच वक्तव्य करत असते। ज्या हिमतीने एकनाथ शिंदेने मारली ना ठासून, त्याची जखम आणखीन त्यांच्या पृष्ठभागावर आणखीन ती भळबळते आणि त्याचा हा परिणाम आहे। जनाब संजय राऊत धनुष्यबाण असलेली शिवसेना मूळ शिवसेना आहे आणि त्याला 60 वर्ष झालीत। टेस्ट ट्यूब बेबी कोणी आहे आणि सरोगेट मदर कोण आहे? संजय राऊत तुमची सरोगेट मदर काँग्रेस आहे। उभाटा गटाची सरोगेट मदर काँग्रेस आहे। काँग्रेसच्या सरोगसीमधून संजय राऊत आणि उभाटा गटाचा जन्म झालाय। त्यामुळे टेस्ट ट्यूब बेबी कोण आहे हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका। काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात आणि तुमच्या उभाटा गटाचा जन्म झाला, त्यामुळे उभाटा गटाची सरोगेट मदर ही काँग्रेस आहे। संजय राऊतांची सरोगसी काँग्रेसकडनं केली जाते। आपल्या सरोगसीकडे बघा, अमितभाई शहा हे या देशाचं नेतृत्व करतायत। 6 खासदार फुटलेले असतानाच अमित शहांनी महाराष्ट्रामध्ये येत उद्धव ठाकरेंना डिवचलं। एकनाथ शिंदेंचं कौतुक करताना शहांनी उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले असल्याची टीका केली। त्यामुळे भाजप आणि शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।